आज 7 फेब्रुवारी मित्रांनो, आज T20 वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे। जे बी क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे। याच्यामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो, सरळ सरळ आपली एक चर्चा आहे की सगळ्यांचं लक्ष भारत आणि पाकिस्तान या सामन्याकडे असते आणि तेच मुद्दा घेऊन आपण आलेलो आहोत आज। मित्रांनो, या वर्ल्ड कपमध्ये 20 देश खेळणार आहेत। थोडक्यात आपण याची माहिती घेऊया। मग भारत पाकिस्तानचा मॅच होणार आहे नेमकं म्हणजे त्याच्यामध्ये तेच मुद्दा का हायलाइट केला, म्हणजे याच्यामध्ये बरेचसे काही तर्क आहेत, त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे। आणि विषय असा आहे मित्रांनो, 7 फेब्रुवारी 2026 पासून क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच काय T20 वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे। 7 फेब्रुवारी 20 देशांच्या या स्पर्धेत संपूर्ण जगाचे लक्ष भारत पाकिस्तान सामन्याकडे असते। 20 देशाच्या या स्पर्धेत संपूर्ण जगाचे लक्ष भारत आणि पाकिस्तान सामन्याकडे असते। म्हणजे मेन गोष्ट आपण हायलाइट त्यालाच केली का, कारण त्यांनी काही निर्णय घेतलेत यावेळेस। मग त्याच्यासाठी आपण हे लेक्चर घेऊन आलेलो आहोत। मित्रांनो, पाकिस्तानने 15 फेब्रुवारीला होणाऱ्या भारतासोबतच्या सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे। बघा, 15 फेब्रुवारीला त्यांचा जो मॅच होणार आहे भारतासोबत, तर ते खेळण्यासाठी त्यांनी माघार घेतली असं त्यांचं म्हणणं आहे। पण याच्यामध्ये भरपूर काही तफावत आहे, ते आपण पाहणार आहोत। पण याचा परिणाम पाकिस्तान क्रिकेटवर काय होणार, ICC आता कोणती पावलं उचलणार आणि रमीज राजा यांचा तो जुना व्हिडिओ आता पुन्हा व्हायरल होतोय का? रमीज राजाचा जो व्हिडिओ होता दुसरा जुना व्हिडिओ, तो आता परत व्हायरल होणार आहे मित्रांनो। कारण त्यांचं जे स्टेटमेंट आहे की आम्ही भारतासोबत मॅच खेळणार नाही, पण याच्या अगोदर सांगतो ही फक्त त्यांची एक वरवर दाखवायची दात आहेत। तुम्ही आमच्या संघ काय, आम्हीच तुमच्या संघ क्रिकेट खेळणार नाहीत। क्रिकेटच काय, तर नियमानं पाहायला गेल्यावर कोणत्याच गोष्टीत संबंध ठेवायला न पाहिजे। कारण जे भारताच्या सैन्याला जो यांचा त्रास आहे त्यांच्या काहीच संबंध ठेवायला न पाहिजे। त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय असा आहे की हे तर नंतरचा विषय झाला, पण प्रत्येक गोष्टीत त्यांच्यासोबत संबंध तोडायला पाहिजे। ठीक आहे, बघूया नेमकं या रमीज राजाचं जे काय वक्तव्य आहे ते काय व्हायरल व्हायले तर। ठीक आहे, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी स्पष्ट केले की भारत आणि बांगलादेशशी संबंधित मुद्द्यावरून ते भारतासोबत खेळणार नाहीत। बिलकुल, त्यांनी फक्त स्पष्ट केले, ते प्रत्येक गोष्ट जे बोलतात ती कधीच करत नाहीत। मग त्यांच्या विश्वास ठेवायचं कार्यही नाही, कामही नाही। बघू आपण काय म्हणतात। तर विशेष म्हणजे भारताने आधीच कोलंबोला जाण्याची तयारी केली आहे। सूर्यकुमार यादवने तर सांगितले की त्यांच्या टीमची तिकीटही तयार आहेत। जर पाकिस्तान खेळायला आला नाही तर भारताला 2 गुण फुकट मिळतील। चांगली गोष्ट आहे, तुम्ही खेळायला येऊ नका। ठीक आहे, त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, भारत पाकिस्तान मॅच याच्यावर किती खर्च व्हायलाय खतरनाक। आणि याच्यामध्ये काय, आपण फक्त क्रिकेट बघायला ठीक आहे इथपर्यंत, पण जे बी यंग पोर आहेत यांचं काय करिअर आहे, जो आपण एवढ्या तट्टीने मॅच बघायला मित्रांनो, आणि आपलं काय करिअर आहे, खूप वेळ चाललाय। आणि याच्यात नाव तेच वाले फक्त एक तर त्याच्या प्लेयरचं नाही तर आपल्या प्लेयरचं। ठीक आहे, परंतु विषय असा आहे मित्रांनो, आपल्याला आपलं काहीतरी करावं लागेल। खूप दिवस गेल्यावर कळाले की आपण क्रिकेटमध्ये खूप टाइम घातला म्हणून। त्याच्यात खूप आपण बघा ना, एखाद्या वर्ल्ड कप फायनल असेल काही असेल, आपण दूर दूर उभा राहून मॅच बघतो, पण आपला वेळ किती चालाय त्याच्यामध्ये। मला असं म्हणायचंय, नाही अशातला भाग नाही, पण खूप जेव्हा उशीर व्हायलाय तरुणांना तेव्हा नंतर कळायले की आपल्याकडे काहीच राहिलं नाही। मग सगळ्या गोष्टी करून बघा ना तुम्ही, पाकिस्तानचे काही प्लेयर असतील ते बी आज नावाजलेत, कोणामुळे, भारतामुळे पंगा घ्यायलेत भारतासंग, त्यांचं पण नाव व्हायले। म्हणून भारतानंच निर्णय घ्यायला पाहिजे याच्यासोबत, क्रिकेटच काय तर कोणताच खेळ खेळायचा नाही, कारण आपल्या प्रत्येक गोष्टीला त्यांचा आपल्याला त्रास आहे भारताला। आणि म्हणून मित्रांनो, तर भारताला 2 गुण फुकट मिळतील। पण इथे एक गंमत बघा, एका बाजूला पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात की खेळात राजकारण नको। बघा, ते म्हणे खेळात राजकारण नको, आणि राजकारण तिथूनच सुरुवात करते ते, म्हणून आम्ही भारतासोबत खेळणार नाही।
बघा, खेळात राजकारण नको म्हणा येतं, भारतासोबत खेळणार बी नाही म्हणा येत. ठीक आहे. ज्या दिवशी त्यांनी ही घोषणा केली त्याच दिवशी पाकिस्तानची अंडर-19 टीम भारतात येऊन सामने खेळत होती. ज्या दिवशी त्यांनी घोषणा केली त्याच दिवशी त्यांची टीम कुठे खेळू लागली? भारतामध्ये खेळू लागली. हा पाकिस्तानचा ढोंगीपणा आता जगासमोर आला आहे. सुरक्षेचं कारण देऊन त्यांनी भारताबाहेर सामने खेळण्याची मागणी केली होती, जी मान्यही झाली होती. तरीही ऐनवेळी माघार घेणं त्यांना महाग पडू शकते. ठीक आहे. रमीज राजा यांच्या त्या वक्तव्याकडे जे सध्या खूप चर्चेत आहे. पीसीबीचे माजी चेअरमन रमीज राजा यांनी एकदा स्पष्टपणे कबूल केलं होतं की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळणाऱ्या ICCच्या फंडिंगपैकी 50 ते 90% पैसा हा भारतीय क्रिकेटमधून येतो. बघा, एवढे आपले विरोधक आणि आपल्या इथून एवढा पैसा त्यांना जाते. 50 ते 90% पैसा आपल्या भारतामधून तिकडे चाललाय. मग यासाठी आपणच काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे मित्रांनो. परंतु आपण चॅलेंजिंग न बघायला भारत आणि पाकिस्तान मॅच, पण त्यांचंही नाव व्हायले कुठेतरी. आपल्या संघ चॅलेंजिंग घ्यायले तर आपल्या भारतातून तिकडे पैसा चालला आणि परत त्यांचं नावही व्हायले. याचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. म्हणजे विरोध करायलेत लय मोठ्या देशासंघ. ठीक आहे. आणि मग ह्या गोष्टीचा थोडाफार विचार व्हायला पाहिजे. डायरेक्ट त्यांचा काही संबंधच ठेवायला नाही पाहिजे भारतासोबत कोणत्याच गोष्टीला. हे तरी मॅच आहे, क्रिकेट आहे. क्रिकेट सोडून प्रत्येक गोष्टीत त्यांचा काही संबंधच ठेवायला नाही पाहिजे. कारण तुम्हाला जाणून बुजून जे आपला शत्रू आहे त्यांच्यासोबत तुम्ही ह्या खेळ पण कशाला खेळताय? ठीक आहे. इथं राजकारण आणायचं नाही तेच म्हणतात आणि परत तेच राजकारण इथं आणायलेत मित्रांनो. भारतीय बिझनेस हाऊसेस आणि जाहिरातीमधून जो पैसा ICCला मिळतो त्यावरच पाकिस्तानचे क्रिकेट चालते. बघा, पाकिस्तानचं क्रिकेट कुठून चाललंय? इथून चाललंय. जर भारतासोबत पाकिस्तान खेळला नाही तर हा पैसा येणं बंद होईल. रमीज राजा यांनी पाकिस्तानला त्यांची लायकी किंवा आर्थिक वास्तव आरशासारखं दाखवून दिलं होतं की भारताशिवाय पाकिस्तान क्रिकेट स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही. भारताशिवाय क्रिकेटच नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाहीत. फक्त गव्हर्नमेंटनं योग्य ते निर्णय, योग्य त्या गोष्टी घ्यायला पाहिजे. पण गव्हर्नमेंट योग्य निर्णय कधीच घेत नाही. त्यावेळेस आपला आता T20 वर्ल्ड कप चालू आहे तर पाकिस्तानने एक निर्णय घेतलाय म्हणा की काय, आम्हाला भारतासंग खेळायचं नाही. तुम्ही काय आमचं खेळत नाही, आम्ही तुमचं खेळत नाहीत, फुकटे आहे. कारण विषय असा आहे की तुम्ही आमच्या जीवावर तरतात, आम्ही तुमच्या जीवावर नाही. ठीक आहे. आणि म्हणून आनंदाची गोष्ट एवढीच आहे भारतासाठी, जे बी क्रिकेटपट्टू येतं, जे बी क्रिकेट प्रेमी येतं त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट एवढीच आहे की काय, फक्त आणि फक्त 7 फेब्रुवारी आजपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे आणि पाकिस्ताननं त्यामध्ये एक निर्णय घेतलाय म्हणा की आम्ही भारतासंग खेळणार नाहीत. तुम्ही आमच्या संग खेळू नका, आम्ही तुमचं खेळत नाहीत. तुमचं आम्हाला आतापर्यंत सहकार्य तर राहिलंच, पण कधी बी आम्हाला त्रासच आहे. तर हे आमचेच निर्णय पाहिजेत की आम्ही तुमचं खेळायला नाही पाहिजे. तुम्ही काय आम्हाला कोलता, आम्ही तुम्हाला 10 कोलतो. आणि म्हणून सांगायचा विषय असा आहे की सर्व क्रिकेट प्रेमींना एक आनंदाची बातमी अशी आहे की 7 फेब्रुवारी म्हणजे आजपासून T20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे आणि यामध्ये आपल्या भारतानं हा वर्ल्ड कप आणावा ही शुभेच्छा. मित्रांनो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.